आणि आता राजधानी दिल्लीतनं बातमी येते, कारण राजधानी दिल्लीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. काश्मीरमधनं 2 संशयित दिल्लीत घुसल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मोठा स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे दहशतवादी घुसले आहेत, हे संशयित घुसले आहेत अशी देखील माहिती कळते. प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. प्रशांत, काय अपडेट्स मिळत आहेत दिल्लीमध्ये? अश्विन, जेव्हापासून भारतानं पाकिस्तानवरती सर्जिकल अटॅक केलेला आहे तेव्हापासून एकापाठोपाठ एक राज्य अशा पद्धतीनं अलर्टवरती आहेत. कालच गुजरातमधली अशा पद्धतीची एक बातमी होती, द्वारका आणि सोमनाथची मंदिरं लक्ष्य करण्याचा अमेरिकेचा डाव असू शकतो. त्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये अलर्ट करण्यात आला होता आणि त्या पाठोपाठ आज दिल्लीमध्ये देखील गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. 2 संशयित दहशतवादी हे दक्षिण काश्मीरच्या मार्गातून दिल्लीमध्ये घुसलेले असावेत आणि व्यावसायिक वाहनाच्या माध्यमातून ते राजधानीमध्ये आले असावेत असा एक कयास बांधण्यात आलेला आहे. आणि दृष्टीनं दिल्लीतल्या सगळ्या टोल नाक्यांवरती आणि कमर्शियल प्लाझांवरती अगदी जोरानं तपासणी सुरू आहे. खरं तर आजच केंद्रीय गृहमंत्री हे सीमेवरच्या 4 राज्यांची एकत्रित बैठक घेत आहेत. साधारणपणे त्या सगळ्या राज्यांमधल्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा त्या निमित्तानं घ्यायचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राजधानीमधला हा अलर्ट देखील आपल्याला पाहता येईल. 2 संशयित असल्याचं देखील कळतंय. प्रशांत, या दृष्टीने दिल्लीतल्या काही विशिष्ट ठिकाणांना जे आहेत, जसं तू सांगतोयस की त्या ठिकाणी जास्त सुरक्षा वाढवण्यात आली अशी काही माहिती मिळते? नक्कीच अश्विन, याच्या आधीही म्हणजे जेव्हापासून सर्जिकल अटॅक झालेला आहे तेव्हापासूनच दिल्लीमधल्या मेट्रोवरती सुरक्षा जी आहे ती विशेष करून वाढवण्यात आलेली आहे. कारण साहजिक आहे की मेट्रो हे गर्दीचं ठिकाण आहे, दिल्लीची एक प्रकारे लाईफलाईन आहे आणि त्यामुळंच गेले 30 दिवस सर्जिकल अटॅक झाल्यापासून पुढचे 30 दिवस मेट्रोवरती अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मेट्रोची तपासणी देखील आम्ही पाहतोय की ती अतिशय कडकपणे होताना दिसते आहे गेल्या काही काळापासून आणि त्या शिवाय जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील सुरक्षा वाढवण्यात आली. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.